Hello students, hi. Yesterday we discussed about the overcapitalization. Let us discuss about the capitalization first. Capitalization means own capital plus borrowed capital. Okay, to decide the capital structure means capitalization. Okay, then there may be three phases of capitalization, that is overcapitalization, undercapitalization and optimum capitalization. We discuss about the overcapitalization. Overcapitalization means excess capital which we may not use properly. The capital we may not use or optimum use of capital, that is known as overcapitalization. Inability to earn reasonable income on its funds or investments. We already discussed the causes of overcapitalization, that is overissue of capital, incorporation of a company with inflated assets, promotion expenses, higher promotion expenses, then establishment or extension of company during inflationary period, and then shortage or lack of capital, heavy capital expenditure, defective depreciation policy and liberal dividend policy. And also we discuss about the taxation policy, which taxation or fiscal policy. Today onwards we will discuss about the effects or consequences of overcapitalization. काय काय इफेक्ट होतात ओव्हर कॅपिटलायझेशनचे, बरोबर. आणि मग आपण काय त्याची प्रिकॉशन घेतली पाहिजे हे आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो फर्स्ट काय होतं ओव्हर कॅपिटलायझेशन म्हणजे काय आहे. एक्सेस कॅपिटल होतं, आपण त्याचा यूज करू शकत नाही, ते कॅपिटल राहतं, बरोबर. त्याचं आणि जेव्हा डिव्हिडंड द्यायची वेळ येते तेव्हा काय आहे की डिव्हिडंड रेट हा कमी पडतो, डिव्हिडंड कमी रेटने दिला जातो सगळ्यांना. सो फर्स्ट इफेक्ट ऑन द कंपनी काय आहे. इफेक्ट ऑन द कंपनी आहे, इफेक्ट ऑन द शेअर होल्डर्स आहे आणि इफेक्ट ऑन सोसायटी ॲज ए होल आहे. त्याचे 3 डायमेन्शन्स आहेत. ओव्हर कॅपिटलायझेशनचे जे इफेक्ट आहेत त्याचे 3 डायमेन्शन्स आहेत. फर्स्ट आहे इफेक्ट ऑन कंपनी इटसेल्फ, इफेक्ट ऑन शेअर होल्डर्स अँड थर्ड इफेक्ट ऑन सोसायटी. सो लेट अस डिस्कस अबाउट द फर्स्ट, दॅट इज इफेक्ट ऑन द कंपनी. कंपनीवरती ओव्हर कॅपिटलायझेशनचा काय इफेक्ट होणार आहे. लक्षात आलं. काय आहे, एक्सेस कॅपिटल आहे आपल्याकडे, आपण त्याचा वापर करत नाही, आपण त्याचा यूज करत नाही, ते पैसे पडून आहेत, बरोबर. मग ते बॉरोड कॅपिटल असू शकतं और ओन कॅपिटल असू शकतं. आता बॉरोड कॅपिटल जर पडून असेल तर काय आहे, आपले इंटरेस्ट त्याच्यावरती जाणार आहे, आपले जादा पैसे इंटरेस्टसाठी खर्च होणार आहेत. आणि ओन कॅपिटल जरी असलं तरी काय आहे, त्याच्यावरती आपल्याला डिव्हिडंड द्यावा लागणार आहे, तो कमी रेटने दिला जातो. म्हणजेच काय आहे की त्याचा इफेक्ट जर कंपनीवर बघितला तर काय होईल, आपण कमी रेटनी जर डिव्हिडंड दिला तर मार्केट प्राईस ऑफ द शेअर्स फॉल, बरोबर आहे की नाही. डिव्हिडंड जास्त देणाऱ्या कंपन्यांचं काय होतं की शेअर्सच्या प्राइसेस जास्त असतात. आता आपण डिव्हिडंड कमी रेटने देतो आहे म्हणजे काय होतं की मार्केट प्राईस ऑफ द शेअर फॉल्स, विच रिड्युसेस द क्रेडिट स्टँडिंग ऑफ द कंपनी. आपल्या मार्केटमध्ये जे क्रेडिट स्टँडिंग आहे ते काय होतं, डिक्रीज होतं, कमी होतं. लक्षात आलं. आता फंड आपला पडून आहे म्हणजेच काय होतं की ड्यू टू पुअर प्रॉफिटेबिलिटी इट कॅनॉट इंटरनली फायनान्स इट्स प्रोजेक्ट. आपल्या प्रोजेक्टला फायनान्स मिळू शकत नाही. क्रेडिटवर्दीनेस, क्रेडिट स्टँडिंग मार्केटमध्ये कमी होतं कारण शेअर्सच्या किमती कोसळलेल्या असतात. ओके, द कंपनी फेल्स टू मेंटेन इट्स डिव्हिडंड रेट. सांगितलं मी तुम्हाला की डिव्हिडंड रेटवरती त्याचा परिणाम होतो. कॅपिटल पडून असतं, सगळं वापरल्या जात नाही. देन ड्यू टू रिड्यूस्ड क्रेडिट स्टँडिंग द मार्केटेबिलिटी ऑफ फ्युचर इश्यूज ऑफ कॅपिटल इज अल्सो डिफिकल्ट. बरोबर आहे. ज्या शेअर्सना डिव्हिडंड चांगला मिळत नाही त्यांची प्राईस पण काय राहत नाही मार्केटमध्ये, चांगली राहत नाही. आणि मग आपण जेव्हा फर्दर इश्यू करणार आहोत, फ्युचर इश्यू करणार आहोत शेअर्सचा, तेव्हा आपल्याला त्याचा रिस्पॉन्स खूप पुअर मिळतो. म्हणजे फ्युचरमध्ये आपण कॅपिटल चांगल्या पद्धतीने उभारू शकत नाही.
लक्षात आलं, कंपनीला हा सगळ्यात मोठा लॉस होतो. आता शेअर होल्डर्सना काय त्याचा लॉस होतो? शेअर होल्डर डू नॉट गेट ए फेअर रेट ऑफ रिटर्न ऑन देअर इन्व्हेस्टमेंट. शेअर होल्डर्सना डिव्हिडंड रेट कमी आहे, कारण आपण कॅपिटल वापरलेलंच नाही. आपला सगळ्यात मोठा हिस्सा हा काय आहे, इंटरेस्ट देण्यावरती जातो. डिबेंचरचं इंटरेस्ट असेल, लोनचं इंटरेस्ट असेल, म्हणजे बॉरो कॅपिटलवरती जे काही द्यायला लागतं त्याच्यामध्ये मोठा हिस्सा जातो आणि मग शेअर होल्डर्सना डिव्हिडंड हा कमी मिळतो. बरोबर. मार्केट प्राईस ऑफ शेअर्स ऑफ अँड ओव्हर कॅपिटलाइज कन्सर्न फॉल्स. आत्ताच आपण डिस्कस केलं की मार्केट प्राईस पण काय आहे त्याची कोसळलेली असते, कमी झालेली असते. आणि मग जेव्हा शेअर होल्डर मार्केटमध्ये शेअर्स विकायला जातात तेव्हा त्यांना काय मिळतं, त्याचे पैसे कमी मिळतात. शेअर्स आर नॉट ॲक्टिव्हली ट्रेडेड इन द स्टॉक एक्सचेंज, नायदर गेट गुड रिटर्न नॉर सेल द शेअर्स. कारण शेअर्सच्या प्राईस काय असतात, लो असतात खूप. दे सॅक्रिफाईस द मोस्ट इन द रिऑर्गनायझेशन ऑफ कॅपिटल इन्स्टिट्यूटेड टू करेक्ट ओव्हर कॅपिटलायझेशन. त्यांना काय करणं गरजेचं आहे, रिऑर्गनायझेशन ऑफ कॅपिटल. कॅपिटल स्ट्रक्चरच त्यांना काय करावं लागतं, पुन्हा सगळं फ्रेम करावं लागतं. समजते? ओके. आता सोसायटीवर काय इफेक्ट होतो? प्रोडक्टिव्हिटी ऑफ सच युनिट्स आर लेस. खूप सारा पैसा पडून आहे, एक्सेस कॅपिटल पडून आहे. आणि मग प्रोडक्टिव्हिटी मीन्स काय आहे, पण खूप वेळा गेल्या वर्षी पण चर्चा केलेली आहे. प्रोडक्टिव्हिटी मीन्स काय, द रेशो ऑफ इनपुट टू आउटपुट. हा काय असतो, कमी किंवा जास्त. बघा, प्रोडक्टिव्हिटी खूप चांगली केव्हा आहे, जेव्हा आपण इनपुट कमी देतो आणि आउटपुट जास्त मिळवतो तेव्हा काय आहे, प्रोडक्टिव्हिटी चांगली आहे. आणि जेव्हा आपण काय आहे, इनपुट खूप दिले आणि आउटपुट खूप कमी मिळते आपल्याला, तेव्हा काय आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी असते. आता इथे काय आहे की आपलं खूप सारं कॅपिटल आहे, खूप सारे पैसे आहेत, पण मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते मात्र काय आहेत, कमी आहेत. म्हणजे काय आहे, प्रोडक्टिव्हिटी लेस आहे. दस स्केअर रिसोर्सेस आर पुअरली एम्प्लॉईड. आपले जे रिसोर्सेस आहेत, नेहमी मी तुम्हाला सांगत असते 5M, मॅन, मशीन, मटेरियल, मनी, हे सगळं काय आहे, हे रिसोर्सेस पुअरली एम्प्लॉईड, चांगल्या पद्धतीने वापरले जात नाही. त्यांचा वापर ऑप्टिमम केला जात नाही. देन नेक्स्ट, मेनी वर्कर्स अँड एम्प्लॉईज आर रेंडर्ड सरप्लस अँड आर रिट्रेंच्ड. बघा, रिट्रेंच हा वर्ड तुम्हाला नवीन असेल, कामावरून काढून टाकणे. खूप साऱ्या एम्प्लॉईजना काय केलं जातं, कामावरून काढून टाकलं जातं. दस देर इज ए प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. सोसायटीचा आपण विचार करतो आहोत, लक्षात आलं का? मग सोसायटीमध्ये काय होतं की अनएम्प्लॉयमेंट वाढते. इनइक्वॅलिटीज ऑफ इन्कम, खूप थोडे लोक खूप श्रीमंत असतात, खूप जास्त लोक गरीब असतात, म्हणजे इनइक्वॅलिटी राहते. पॉवर्टीचा प्रॉब्लेम सोसायटीमध्ये क्रिएट होतो. आता बघा, नेक्स्ट आहे, इफ सच युनिट्स एन्जॉय मोनोपॉली. जर असे युनिट जर मोनोपॉली असेल, मक्तेदारी असेल, मार्केटमध्ये त्यांना कोणीही कॉम्पिटिटर नसेल, लक्षात घ्या, एकच आहे, त्यांना कोणी कॉम्पिटिटर नाही, तसं प्रॉडक्ट दुसरं मिळतच नाही, ते काय करत असतात, मोनोपॉली एन्जॉय. म्हणजे काय, ते जे किंमत सांगतील त्या किमतीला कस्टमरला प्रॉडक्ट घ्यावंच लागतं. अशी जर स्थिती असेल, दे एक्सप्लॉइट द कन्झ्युमर्स. कन्झ्युमरचे ते काय करतात, पिळवणूक करतात. अँड एम्प्लॉईजना पण कमी पगारावरती काम करावं लागतं, कारण काय आहे, त्यांना दुसरीकडे कुठेच काम मिळत नाही. आणि कन्झ्युमरलासुद्धा त्या प्रॉडक्टशिवाय कुठलाही पर्याय नसेल तर काय होतं की त्यांची एक्सप्लॉयटेशन होतं, पिळवणूक होते. देन दे पेस्ट द गव्हर्मेंट फॉर असिस्टन्स अँड कन्सेशन्स विच इन्क्रीजेस द क्वांटम ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. आता काय करतात, ओव्हर कॅपिटलायझेशन झालेल्या कंपन्या काय करतात, गव्हर्मेंटला हेल्प मागतात, त्यांच्याकडून अनुदान मागतात, सबसिडीज द्या म्हणतात, कन्सेशन मागतात, फॅसिलिटीज मागतात. खरं तर त्यांना त्याची गरज नसते, पण गव्हर्मेंट काय होतं, मग खूप वेळा गव्हर्मेंटनी जर त्यांना काही अशा सबसिडीज दिल्या, अनुदान दिले, कन्सेशन दिले, तर त्यामुळं पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक खर्च वाढतो. आणि ॲटोमॅटिकली हा सार्वजनिक खर्च कोणाकडून येतो, आमच्या तुमच्याकडूनच येतो, आपल्या सोसायटीकडूनच येतो. आणि मग सोसायटीला ज्या काही लाभ सुविधा मिळणार असतात त्यामध्ये सुद्धा काय होते, मग कटौती होते, कारण हा पैसा काय केला जातो, ह्या ओव्हर कॅपिटलाइज्ड कंपनींना वापरला जातो. लक्षात आलं? हे काय आहेत, कॉजेस ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन. ठीक आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, रेमेडीज. आत्ता आपण इफेक्ट्स ऑर कॉन्सिक्वन्सेस